संस्थेचं देय शुल्क, त्याची रचना, देखभाल निधी उभारणे, गुंतवणूक निधीचा वापर व इतर. रेझिंग ऑफ फंड्स थोडक्यात युटिलायझेशन, इन्व्हेस्टमेंट, रेझिंग ऑफ मेंटेनन्स फी, सर्व्हिस चार्जेस, हे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. मला ह्या विषयाबद्दल थोडस बोलायचं आहे सगळ्यांशी की मला असं वाटतं की मेंटेनन्स बिलाला जास्त सिरियसली घेतलं जात नाही. आमचा एक एक्सपिरियन्स आहे, त्यावरून मला असं वाटतं की दिलं जात नाही. कारण असू शकतात की बऱ्याचदा त्यांना ते सोपं वाटतं, त्यात काय एवढं मोठं आहे, एवढे हा खर्च आला, हा लावून टाकला, हे असं ऍड केलं, असं असते. किंवा आमचे अकाउंटंट आहे ते करून टाकू शकतात असं वगैरे त्यांना वाटत असतं. पण मला माझं मत असं आहे की हा विषय अतिशय किचकट आहे आणि हा टॉपिक मध्ये कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स केलेले आहेत. त्यामुळे त्याला लीगल बेस खूप आहे. त्यामुळे त्या लिगलिटी प्रमाणे केल्यामुळे संस्थेच्या मेंटेनन्स बिल हे चांगल्या प्रकारे तुम्ही आकारणी करू शकता चार्जेसची, असं मला वाटतं. की बऱ्याचदा असं दिसून येतं की बिल्डरनी सुरुवातीलाच एक लमसम अमाऊंट लावलेली असते, स्क्वेअर फूट इंटू 10 रुपीज, 15 रुपीज, आणि नंतर जेव्हा सोसायटीचे मॅनेजिंग कमिटी चार्ज घेते ती तेच कंटिन्यू करते आणि त्याप्रमाणे चार्जेस लावत असते. पण मग अशा वेळी काय होतं की या चार्जेस मध्ये ब्रेकअप कळत नाही. मग ब्रेकअप नाही कळत, मग फंड्स मध्ये किती पैसे जात आहेत, मग त्या फंड्सचे पैसे किती गेलेले आहेत, ते अलोकेट होत आहेत की नाही, अप्रोप्रिएट होत आहेत की नाही, ते इन्व्हेस्ट होत आहेत की नाही, मग वेळेला जेव्हा युटिलाइज करायचं असतं त्यावेळी खूप कन्फ्युजन तयार होतं. त्यामुळे ह्या गोष्टी मग नंतर कठीण होत जातात आणि मग त्याच्यामध्ये भरपूर डिस्क्रिपन्सीज तयार होतात आणि मग ते मॅनेजिंग कमिटी, नंतरच्या येणाऱ्या मॅनेजिंग कमिटीला पण डिफिकल्ट पडत जातं. तर असं अशा मेंटेनन्स बिलमध्ये चुकीच्या हेडिंग खाली आकारणी करतात बऱ्याचदा, किंवा आकारणीच करत नाही, याने टॅक्सच घेतला नाही, असे बिल आम्ही बघितले आहेत. किंवा एज्युकेशन फंड मध्ये 10 रुपये सुद्धा चार्ज नाही केले, त्याच्यासाठी सुद्धा कंप्लेंट झालेले बघितले आहेत. किंवा बऱ्याचशा आकारणीसाठी जनरल बॉडीचं रेझोल्युशन लावलेले नाही आहेत, नाही घेतलेले आहेत, असं पण आपण बघितलं जातं. त्यामुळे जरी वरवरून असा विषय जरी सोपा वाटला आणि मॅनेजेबल वाटला तरी तसा तो नाही आहे. त्याच्यामधून पूर्णपणे समजून घेण्याची आवश्यकता आहे. तरी मला दिलेल्या विषयावर मी एक प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे, तर मी आपल्या बरोबर तो प्रेझेंटेशन शेअर करते. येस, माझं टॉपिक आहे परत एकदा. आणि नेक्स्ट पॉइंटवर असं येतं की आपल्या मॉडेल बायलॉज मध्ये ह्या सगळ्या फंड्स रेज करण्याकरता पूर्णपणे तरतूद केलेली आहे. तर त्या तरतूद ह्या मॉडेल बायलॉज मध्ये दिलेल्या आहे, कारण आपलं मॉडेल बायलॉज जे आहे ते आपल्या MCS ऍक्टच्या प्रमाणेच आहे. आणि मॉडेल लॉज मधले जे रूल्स आहेत ते सोसायटीच्या साठी फॉर्म केलेले आहेत, जेणेकरून ते सोसायटीमध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज होत असतात त्याच्यावर सेल्फ रेग्युलेशन येऊ शकतं, किंवा ज्या ऍक्शन्स असतात कमिटी मेंबर्सच्या किंवा मेंबर्सच्या, त्याच्यावर सुद्धा कंट्रोल येऊ शकतात. आता हे बायलॉज प्रोव्हाइड केलेले आहेत, ते प्रोव्हाइड आणि अप्रूव्ह केले ते हायर अथॉरिटीजने केले, त्यामुळे त्याचं लिगल बेसचं क्वेश्चन उभंच येत नाही. त्यामुळे ह्या तरतुदीप्रमाणे जर आपण बिल ची निधीची उभारणी केली तर अत्यंत सोपस्कर पडेल. तर आपण आता या मॉडेल बायलॉज मध्ये रेझिंग ऑफ फंड्स फॉर कोऑपरेटिव्ह सोसायटीज मध्ये काय दिलेलं आहे ते आपण बघूया. तर वी लेट स्टार्ट विथ बायलॉ नंबर 7, ज्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की फंड्स, देअर युटिलायझेशन अँड इन्व्हेस्टमेंट हे त्या पूर्ण अंतर्गत, त्या चॅप्टरच्या अंतर्गत आहे. तर पहिला बायलॉ नंबर 7 मध्ये असे दिलंय की मोड्स ऑफ रेझिंग फंड्स ऑफ द सोसायटी, सर्व फंड जे उभे राहतात ते, किंवा मेंटेनन्स, किंवा कसं चार्जेस आहेत, ते सगळं ह्याच्यामध्ये कलेक्टिव्हली घेतलंय. तर आपल्या संस्थेला एंट्रन्स फीज येत असते, त्याच्यानंतर शेअर कॅपिटल आपण उभं करत असतो, 500 रुपयाचं शेअर कॅपिटल, 10 शेअर्स ऑफ 50 रुपीज इच यातर्फे उभं राहू शकतो. लोन्स अँड सबसिडीज थ्रू लोन्स घेता येतात, बट दे आर रिफंडेबल. डिपॉझिट्स घेता येतात, अगेन दे आर रिफंडेबल. व्हॉलेंटरी डोनेशन्स घेतलं जातं,
इच्छुक देऊ शकतात मेंबर्स डोनेशन संस्थेसाठी. त्याच्यानंतर कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स कॉस्ट ऑफ बिल्डिंग हे आपण फंडामध्ये बघणार आहोत. त्यानंतर ट्रान्सफर ऑफ शेअर्स ट्रान्सफर करताना आपल्याला जी प्रोसिजर करायची असते त्यासाठी आपण प्रत्येक मेंबर कडून 500 रुपयाचं एक चार्जेस घेत असतो. त्याच्यानंतर प्रीमियम येतं. 25,000 इज द मॅक्सिमम अमाऊंट यू कॅन टेक फ्रॉम द मेंबर. मिनिमम साठी जनरल बॉडीची आपण परमिशन घेत असतो. त्याच्यानंतर इतर स्टॅच्युटरी फंड रेझिंग असतं. नॉन ऑक्युपन्सी चार्जेस घेता येतं किंवा आपल्या प्रिमायसेस मध्ये लीज हायर करता येतो ओपन स्पेस. कॉर्पस फंड तर्फे एक फंड उभा करता येतो. आता लेट्स गो टू शेअर कॅपिटल. पूर्वी शेअर कॅपिटल 250 रुपयाचा होता, पण जसं अमेंडमेंट झालं त्याच्यानंतर 500 रुपयाचं शेअर कॅपिटल उभा करायचं प्रोव्हिजन तरतूद दिलेली आहे शासनाने. त्यामुळे प्रत्येक संस्थेला 500 रुपयाचं शेअर कॅपिटल उभा करता येतो. गोइंग टू द फर्स्ट रिझर्व्ह फंड, कसा तो उभा करायचा, त्या फंडामध्ये कुठल्या टाईपचे पैसे जातात ते आपण बघूया. जर बायलॉ नंबर 12 मध्ये आपण बघितला तर आपल्याला असं दिसून येतं की रिझर्व्ह फंड, हाऊ द रिझर्व्ह फंड शॅल बी कॉन्स्टिट्यूट. मी आताच सांगितलं त्याप्रमाणे एंट्रन्स फीज आपण घेत असतो. जेव्हा मेंबरशिपचा फॉर्म येतो त्या मेंबरशिपच्या फॉर्म बरोबर प्रत्येक मेंबर जो मेंबरशिप घेणार असतो त्याच्याकडून आपण एंट्रन्स फी म्हणून 100 रुपये घेत असतो. फर्स्ट मेंबर, जॉईंट मेंबर, असोसिएट मेंबर, नॉमिनल मेंबर, इच मेंबरशिप फॉर्म मध्ये आपल्याला 100 रुपीजचं फी प्राप्त होते. ही ह्या रिझर्व्ह फंडात जाते. त्यांचे ट्रान्सफर फीज मी आताच म्हटलंय की ट्रान्सफर फीज जे आपण हे सगळं प्रोसिजर करत असतो, ट्रान्सफर ऑफ द फ्लॅट फ्रॉम द ओल्ड ओनर टू द न्यू ओनर, त्याच्यासाठी जी आपण प्रोसिजर करतो त्यासाठी आपल्याला फी घेण्याची तरतूद केलेली आहे. दॅट इज ₹500 आपण घेत असतो. त्याच्यानंतर प्रीमियम आपल्याला माहितीच आहे की 25,000 हे मॅक्सिमम अमाऊंट आपण एका मेंबरकडून घेऊ शकतो. जेव्हा जुना फ्लॅट विकल्यानंतर नवीन फ्लॅट मध्ये ट्रान्सफर करत असतो त्यावेळी ती आपण ट्रान्सफर फी घेत असतो. आणि त्या फी मध्ये जर का स्मॉलर फ्लॅट असेल तर त्याची कमी ट्रान्सफर ऑफ प्रीमियम घेण्याची जर जनरल बॉडीची रेझोल्युशन पास झालं असेल तर त्याप्रमाणे त्याच्यापेक्षा कमी घेता येतो, पण दॅट रिक्वायर सब्जेक्ट टू the resolution. But 25,000 is the max amount you can take for transfer premium. त्याच्यानंतर 4 आणि 5 तसं बघायला गेलं तर हाऊसिंग सोसायटीसाठी ऍप्लिकेबल नाही आहे. कारण का हाऊसिंग सोसायटी ही नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन मानली जाते आणि त्यामुळे हे इतर सोसायटी करता असल्यामुळे हे वास्तविक पाहता होत नाही याला ऍप्लिकेबल. परंतु जेव्हा रिझर्व्ह फंड मध्ये एक सबस्टॅन्शियल अमाऊंटची रक्कम उभी राहते त्यावेळी आपल्याला त्याचा जर अमाऊंट आपण फिक्स केल्यास आपल्याला त्याचं जर इंटरेस्ट मिळू शकतो आणि चांगलं इंटरेस्ट हा नक्कीच संस्थेला फायदेशीर होऊ शकतो. तर इट इज अप टू द जनरल बॉडी टू डिसाइड की आपल्याला ह्या संदर्भात आपल्याला काय करायचे असेल. त्याच्यानंतर आपण बघू शकता की अप्रोप्रिएशन ऑफ अमाऊंट्स ऑफ द रिझर्व्ह फंड, की जेवढे हे प्राप्त झालेली आहेत फीज ही रिझर्व्ह फंड मध्येच गेली पाहिजे. तर आपण एंड ऑफ द इयर जेव्हा आपलं अकाउंट्स बनवतो, जे आपले स्टेटमेंट बनतं त्या अकाउंट मध्ये रिझर्व्ह फंडाच्या खाली हे अमाऊंट आलेले आहेत ते अप्रोप्रिएट झाले पाहिजेत, ते दिसले पाहिजेत. आणि त्यामुळे सगळ्या मेंबर्सच्या लक्षात येतं की ह्या अमाऊंट या तर्फे आपल्याला मिळालेली आणि दॅट इज गॉन टू द रिझर्व्ह फंड. Now going to the next slide we can see that we will see there are other funds which can be raised. Bylaw number 13 मध्ये क्रिएशन ऑफ रिपेअर्स अँड मेंटेनन्स फंड दिलेला आहे. तर ह्या फंड मध्ये जनरल बॉडीनी ठरवल्यास 0.75 पेक्षाही जास्त एक रेट फिक्स करता येतो, बट 0.75 इज द मिनिमम रेट गिवन बाय द बायलॉ. आणि बिल्डिंगची जी कन्स्ट्रक्शन कॉस्ट आली असते इच फ्लॅट, इनफॅक्ट फ्लॅटची जी कन्स्ट्रक्शन कॉस्ट असते बिल्डिंग बांधताना ऍट द टाइम ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ द बिल्डिंग इंटू त्याचा तो एक
कॅल्क्युलेशन करून आपल्याला 12 मंथ्सने डिवाइड करायचं. सपोजिंगली एक साधारण 1990च्या दरम्यानची सोसायटी असेल तर त्या फ्लॅटचं कन्स्ट्रक्शन इज अराउंड ₹1000 ॲट द टाइम ऑफ दॅट इयर. आणि कन्सिडर दॅट वी हॅव टेकन अ फ्लॅट ऑफ एरिया हॅव्हिंग 500, तर त्याच्या गुणिले 0.7 द मिनिमम फिक्स्ड रेट आपण केल्यावर जी रक्कम येते ती डिवाइड बाय 12 करून जी रक्कम येईल ती एव्हरी मंथ त्या मेंबरनी भरायची हु इज हॅव्हिंग द एरिया ऑफ 500. तर समजा मिस्टर एक्सचा एक फ्लॅट असेल, त्याचा एरिया 500 असेल, तर कन्स्ट्रक्शन कॉस्ट इज 100, तर त्याचं 1000 इंटू 500 एरिया इंटू 0.75 जी रक्कम येईल त्याला डिवाइड बाय 12 केल्यानंतर जी रक्कम येईल ती एव्हरी मंथ त्याला भरायची आहे. दिस इज हाऊ यू रेज रिपेअर्स अँड मेंटेनन्स फंड. त्याच्यानंतर मेजर रिपेअर फंड. मेजर रिपेअर फंडचं आपण बघतो की वेळोवेळी आपल्याला काढावं लागतं की बिल्डिंगचं वेअर अँड टेअर होत असतं ओव्हर द इयर्स, आणि त्यामुळे अचानक आलेला खर्च किंवा आकस्मिक आलेला खर्च यासाठी आपल्याला हा फंड रेज करावा लागतो. दिस हॅज टू बी ॲज पर द एरिया. पण त्याला अजून एक प्रकारचं काढता येतो की फ्रॉम द इनिशियल स्टेज ओनली एव्हरी मंथ आपण एक रक्कम काढता येते आपल्याला. एव्हरी मेंबरला ती रक्कम आपण आकारणी करू शकतो की जेणेकरून काय होतं की ओव्हर द इयर्स ही रक्कम कलेक्ट होत राहते त्या फंडाच्या नावाखाली, आणि जेव्हा कधी खर्च येईल त्यावेळेला आपल्याला ह्या आकस्मिक येणाऱ्या खर्चासाठी एकदम मोठी रक्कम कलेक्ट करण्याचं बर्डन येणार नाही. आणि त्यामुळे काय होतं की अशी जी ओव्हर द इयर्स काढलेली रक्कम ही हेल्पफुल होते. वापरताना यू हॅव टू चार्ज अकॉर्डिंग टू देअर एरिया. आता अकॉर्डिंग टू देअर एरिया चार्ज करताना आपण कधी चार्ज करतो की पेंटिंग ऑफ द बिल्डिंग, प्लास्टर ऑफ द बिल्डिंग और स्ट्रक्चर रिपेअर ऑफ द बिल्डिंग, ह्या वेळेला आपल्याला त्यांना ते एरिया वाईज चार्ज करायचं. पण सपोजिंगली सुवेज प्रॉब्लेम्स असेल किंवा सुवेज पाईपलाईन, सुवेज वॉटर पाईपलाईन, तेव्हा आपण काही ॲज पर द एरिया करत नाही. दॅट टाइम वी हॅव टू कॉन्ट्रीब्यूट अकॉर्डिंग इक्वली डिवायडेड कॉन्ट्रीब्युशन द्यायची गरज आहे. Now let's go to creation of sinking funds. Creation of sinking fund similar to maintenance, repair and maintenance fund आहे. परत एकदा जनरल बॉडीनी फिक्स केलेला सब्जेक्ट टू मिनिमम 0.25% पर ॲनम ऑन द कन्स्ट्रक्शन कॉस्ट ऑफ द बिल्डिंग ऑफ द सोसायटी. प्रत्येक फ्लॅटला जो कन्स्ट्रक्शन कॉस्ट पडला असेल गुणिले एरिया गुणिले 0.25% डिवायडेड बाय 12 मंथ्स जी रक्कम येईल ती त्या मेंबरनी कॉन्ट्रीब्यूट करायची आहे. गोइंग टू द लास्ट फंड विच इज एज्युकेशन अँड ट्रेनिंग फंड. एज्युकेशन अँड ट्रेनिंग फंड आजचं जे आपण एज्युकेशन अँड ट्रेनिंग घेत आहोत आपल्या सर्व मेंबर्स सोसायटीच्या, हे या अंतर्गतच आहे. या फंडाखाली आपल्याला ₹10 पर मंथ पर मेंबर घ्यायचं आहे. आणि समजा जर आपल्याला वाटतं की ह्याच्यापेक्षा जास्त खर्च येऊ शकतो, कधी येतो की समजा एखादा ट्रेनिंग प्रोग्राम आपण कंडक्ट करत आहेत आणि त्या ट्रेनिंग प्रोग्रामला आपल्याला एखादा खूप एक्सपिरियन्स मोठा फॅकल्टी बोलवायचा असेल ज्याची फी जास्त असेल, त्यावेळेला ह्या ₹10 मध्ये यू विल नॉट बी एबल टू मॅनेज असं वाटत असेल तर यू कॅन इन्क्रीज इट, बट फॉर दॅट यू नीड जनरल बॉडी रेझोल्युशन. जनरल बॉडीमध्ये हा प्रपोजल ठेवून प्रॉपर एक्सप्लेनेशन देऊन त्याची परमिशन घेऊन तसा रेझोल्युशन पास केल्यास आपण ₹10 जास्तही आपण तसं चार्ज करू शकतो, बट मिनिमम ₹10 घेणं गरजेचं आहे. विल गो टू द युटिलायझेशन ऑफ फंड. युटिलायझेशन ऑफ फंड मध्ये असं दिसून येतं की पहिला जो रिझर्व्ह फंड जो युटिलाइज होतो तो सुद्धा रिपेअर्स, मेंटेन्स अँड रिन्युअल्स ऑफ द सोसायटीज प्रॉपर्टी. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बिल्डिंगची वेअर अँड टेअर होत असते, आकस्मिक खर्च येतो. हल्ली नवीन बिल्डिंग मध्ये पण भरपूर खर्च येऊन जातात. तर अशा वेळेला असलेलं फंड्स कमी पडत असतील, त्याच्यामध्ये थोडस यू नीड टू पुट मोर फंड इन टू द एक्सपेन्सेस, तर आपण ह्या रिझर्व्ह फंडचं मदत घेऊ शकता. युटिलायझेशन ऑफ रिपेअर अँड मेंटेनन्स फंड सुद्धा त्याच कारणासाठी आहे. आणि ज्या वेळेला आपल्याला रिपेअर आणि मेंटेनन्सची मोठं फंडची गरज असेल तेव्हा आपण हे फंड्स आपण वापरू शकता. युटिलायझेशन सिंकिंग फंड सुद्धा
आपल्याला यूज करता येतो. त्याची कारण अशी असतील की रिस्क कन्स्ट्रक्शन ऑफ द बिल्डिंग किंवा कॅरिंग आउट सम स्ट्रक्चरल ऍडिशन अल्टरेशन ऑफ द बिल्डिंग. ह्याच्यासाठी सोसायटीच्या आर्किटेक्टची ओपिनियन घ्यायला नेसेसरी आहे. म्हणजे की बिल्डिंगचं मजबूती वाढवायची असेल, द ड्युरेबिलिटी, द स्ट्रेंथ ऑफ द बिल्डिंग हे वाढवायची असेल तर त्यावेळेला एक हेवी रिपेअर्सची गरज लागते. त्यावेळेला हे संकिंग फंडचे युटिलायझेशन आपल्याला करतात. एक लक्षात ठेवा की ह्या सगळ्या फंड्सचं जर तुम्हाला युटिलायझेशन करायचं असेल तर आपल्याला जनरल बॉडीच्या मान्यता एक गरजेचं आहे. विदाउट विच यू कॅन नॉट युटिलाइज द फंड्स. नवीन बायलॉचे अडॉप्शन केल्यानंतर डेप्युटी रजिस्ट्रारची परमिशन ही आता हे शिथिल करण्यात आलेली आहे. फक्त जनरल बॉडीची मान्यता सफाईस झालेली आहे. त्यामुळे बायलॉज अडॉप्शन इज बिकम व्हेरी नेसेसरी नाव. Going to the next point, एज्युकेशन अँड फंडचं युटिलायझेशन फॉर एज्युकेशन आणि फंडसाठीच असावं. त्या व्यतिरिक्त दुसरीकडे आपण कुठे वापरू शकत नाही हे आपण बघितलंय. जेव्हा आपण असं ऑर्गनाइज करू ट्रेनिंग तर या फंडाचं जे फीज आपल्याला भरण्याची गरज आहे ते ह्या फंडातून जातील. जसं सांगितलं जनरल बॉडीचे अप्रुव्हलची गरज आहे त्याप्रमाणे आपण अप्रुव्हल घेण्याची लक्षात ठेवणं पाहिजे. Now let's go to investment of funds. The funds of the society, when not deployed in its objects, may be invested or deposited. आता समजा ऑब्जेक्ट्स आपल्याला माहिती आहे काय आहेत. वेलफेअर ऑफ द बिल्डिंग, ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द सोसायटी, या सगळ्या गोष्टी ह्या ऑब्जेक्ट्स आहेत आपल्या. तर जेव्हा त्याचा वापर होत नसेल या फंडांचा तर त्यांचं इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. जसं मी म्हटलं की वी कॅन फिक्स दिस अमाउंट अँड वी कॅन गेट an interest on it which can be utilized for the purpose of welfare, administration of the society again. तर ते इन्व्हेस्टमेंट गरजेचं आहे आणि MCS ऍक्ट मधल्या सेक्शन 70 मध्ये त्याची तरतूद केलेली आहे. परंतु नवीन अमेंडमेंट प्रमाणे आता सेक्शन 70 कंटिन्यू होत आहे पण तो इतर टाइप्स ऑफ सोसायटीसाठी आहे. आणि हाऊसिंग सोसायटीसाठी सेक्शन 154B17 हे टाकलेलं आहे ज्याच्या अंतर्गत आपल्याला कसं इन्व्हेस्टमेंट करता येतं ह्या फंडचं ते दिलंय. तर ए सोसायटी शॅल इन्व्हेस्ट ऑर डिपॉझिट इट्स फंड इन डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, आपण TDCCB मध्ये करतो ठाण्यामध्ये, तर तसं त्या बँकेमध्ये किंवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँक जिला ए ऑडिट क्लास फॉर लास्ट 3 कन्झिक्युटिव्ह इयर्स मिळालं असेल. सपोजेडली असे सेंट्रल बँक नसतील तर नॅशनलाइज बँक मध्ये सुद्धा तुम्ही डेपॉझिट करू शकता. दुसरा तरतूद केली आहे की एनी सिक्युरिटीज स्पेसिफाईड इन 20 ऑफ द इंडियन ट्रस्ट ऍक्ट. त्याच्यानंतर तिसरी तरतूद आहे इन शेअर्स और सिक्युरिटी बॉन्ड डिबेंचर इश्यूड बाय एनी अदर सोसायटी विथ लिमिटेड, म्हणजे कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी वगैरे यांचे असतील. इन एनी अदर मोड परमिटेड बाय द रूल्स और बाय द जनरल or special order issued in that behalf by the state government. ह्या तर्फेच आपल्याला ह्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट करायच्या ज्याची तरतूद MCS ऍक्ट मध्ये दिली आहे त्याप्रमाणेच करायचे. याच्या व्यतिरिक्त किंवा ह्याच्या हे नाही केले तर तो ऑफेन्स म्हणून मानला जातो. नवीन ज्या अमेंडमेंट झाल्या आहेत त्या सेक्शन 154B18 मध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं आहे की फंड्स मेन्शन इन फॉरगोइंग सेक्शन, म्हणजे आधीच्या सगळ्या सेक्शन्स मध्ये जे दिलेले आहेत की बायलॉज प्रमाणे केलं पाहिजे ते परत त्यांनी एकदा नमूद केलेलं आहे की याप्रमाणेच करायचं, म्हणजे कन्फर्म केलेलं आहे. Provided that a corpus fund may be utilized for the purpose as may be decided in the general body. आता हा कॉर्पस फंड आहे तो जनरल बॉडी मीटिंगची मान्यता घेऊन त्याचं युटिलायझेशन करू शकता, मग ते गरजेनुसार होऊ शकतं. आता हे जे इन्व्हेस्टमेंटची तरतूद केलेली आहे, कॉन्स्टिट्युशनल तरतूद जी केलेली आहे त्याप्रमाणे जर सोसायटीनी इन्व्हेस्टमेंट नाही केला तर त्याला MCS ऍक्टच्या सेक्शन 46 अंडर ऑफेन्स म्हणून मानला जातो. तर त्याच्यात काय तरतूद दिली आहे की एक कमिटी ऑफ अ सोसायटी और एन
officer or member thereof fails to invest funds of such society in the manner required in section 154B17, जे आपण चार बघितले, सेंट्रल बँक, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक और द शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड्स हे जे दिलेत त्या अंतर्गत जर नाही केली तर तो 146 खाली ऑफेन्स ठरतो. हा जर ऑफेन्स जर प्रूव्ह झाला तर त्याच्यानंतर त्याच्या पनिशमेंट आहेत. सेक्शन 147 खाली पनिशमेंट दिलेलं आहे की इफ इट इज अन ऑफेन्स अंडर क्लॉज सी ऑफ दॅट सेक्शन then there is a fine which may extend to ₹5,000. त्या कमिटीला, त्या ऑफिसरला, त्या मेंबरला 5,000 फाईन हा आकारला जातो. नाउ हियर आय वुड लाईक टू स्पेसिफाय की फाईन छोटा वाटेल पण फाईन होणं इट्स नॉट गुड. एक चांगलं प्रेसिडेंट नाही आहे. इट इज सॉर्ट ऑफ अ स्टिग्मा की सोसायटीच्या मेंबरला ते आवडणार नाही की आपल्याला फाईन भरावं. एक तर कोणाला कळतच नाही की केवढी मोठी गहन चूक झालेली आहे, पण याला फाईन पडला असं करून आपल्याला एक स्टिग्मा पडून जातो. त्यामुळे इट इज बेटर टू फॉलो व्हॉट एव्हर इज गिव्हन इन द ऍक्ट. आता आपण डे टू डे खर्च जो एक्सपेन्सेस असतात सोसायटीमध्ये त्याच्याकडे जाऊया. बायलॉ नंबर 65 मध्ये कंपोजिशन ऑफ चार्जेस ऑफ द सोसायटी ची तरतूद केलेली आहे. आता ह्या ज्या कंपोजिशन आहेत, या ज्या रचना आहेत चार्जेसच्या, या आपल्याला साधारणतः अंदाज असतो की हा खर्च सोसायटीला डे टू डे मध्ये येणार असेल. म्हणून बायलॉ नंबर 95E मध्ये तुम्ही बघाल की अॅन्युअल जनरल बॉडीचं फंक्शन आहे. त्याच्यामध्ये बघाल की आपल्याला अॅन्युअल बजेट बनवून सादर करायचंय त्या जनरल बॉडीमध्ये. त्या अॅन्युअल बजेट जर आपण मॅनेजिंग कमिटीने जर तयार केलं पुढच्या फिस्कल इयरसाठी, आधीच्या वर्षी जो खर्च आला, पुढच्या वर्षी काय खर्च येईल याचा अंदाज घेऊन जो एक बजेट बनवला जाईल, त्याच्यामुळे आपल्याला पुढच्या खर्चासाठी एक चांगलं रचना तयार करून जनरल बॉडीच्या समोर ठेवता येईल. त्यासाठी आता आपण बघूया की काय चार्जेस इन जनरल सोसायटीला पडत असतात. ऍव्हरेज चार्जेस काय येत असतात तर प्रॉपर्टी टॅक्सेस. तर प्रॉपर्टी टॅक्सेस बघितलं तर इट इज ऍज फिक्स्ड बाय द लोकल अथॉरिटी. तर ठाण्यामध्ये TMC आपलं असेसमेंट करते प्रॉपर्टीचं आणि त्यांचं एक कलेक्टिव्ह टॅक्स बिल येत असतं. या टॅक्स बिलमध्ये प्रत्येक फ्लॅटला एरिया वाईज ते प्रॉपर्टी टॅक्स लावत असतात. द मॅनेजिंग कमिटी जेव्हा बिल देते तर त्या फ्लॅटचं, त्या मेंबरचं, त्या फ्लॅटच्या एरिया वाईज जे आलेलं बिल आहे ते ऍड करत असतात. जर आपल्याला इंडिव्हिज्युअल टॅक्स बिल हवं असेल तर आपण त्याप्रमाणे ती प्रोसिजर TMC मध्ये जाऊन करू शकतात. तो जो फॉर्म भरायचा आहे तो देऊ शकतो. जे काय पेपर्स त्याच्यामध्ये अटॅच करायचं करू शकतात. जर सोसायटीने आधीच्या वर्षापर्यंत पूर्ण टॅक्स भरलेला असेल तर आपल्याला इंडिव्हिज्युअल टॅक्सचं पावती मिळू शकते आणि इट इज ऍडवायजेबल की ते इंडिव्हिज्युअल टॅक्स पावती असणं गरजेचं आहे. इट इज अप टू द मेंबर टू डिसाइड वेदर ही वॉन्ट्स टू पे कलेक्टिव्ह ऑर पे इंडिव्हिज्युअली. पण हे प्रोव्हिजन आहे. तर ऍज फिक्स्ड बाय द लोकल अथॉरिटी इज द प्रॉपर्टी टॅक्सेस. त्याच्यानंतर आपल्याला वॉटर चार्जेस बघायचे. वॉटर चार्जेस मध्ये ऑन बेसिस ऑफ टोटल नंबर अँड साईज इनलेट्स प्रोव्हाइडेड इन इच फ्लॅट असं बायलॉ मध्ये तरतूद जरी केलेली असेल तरी आपल्याला माहिती आहे की आपल्याकडच्या लोकल अथॉरिटी TMC यांनी आपल्याला काय चार्जेस केले आहेत. तर 1 BHK ला 180 रुपीज आणि 2 BHK ला 260 रुपीज असा कन्सिडर केला असेल. 1 BHK ला 160, त्याचा डबल झाला तर 260 केलाय, त्याप्रमाणे कन्सिडर केलाय. जसं वॉटर बिल येत असेल, फ्लॅटच्या समोर जो बिल येत असेल तोच आकारणी करण्याचा गरज आहे. इनलेट्स किती आहे, तुमचा फ्लॅट किती मोठा आहे हे पाहण्याची गरज नाहीये. जे बिल येतं त्याप्रमाणे भरणं गरजेचं आहे. गोइंग टू द नेक्स्ट इज कॉमन इलेक्ट्रिसिटी बिल. कॉमन इलेक्ट्रिसिटी बिल आपल्या प्रोमायसिसवर भरपूर कन्झम्पशन असतं इलेक्ट्रिसिटीचं. त्याचं एक बिग कॉमन बिल येत असतं. त्याच्यामध्ये प्रिमायसिसवर असलेले लाईट्स, त्याच्यानंतर लिफ्टसाठी कन्झ्युम होणारी इलेक्ट्रिसिटी, स्टॅक पार्किंग किंवा
वॉटर पंप किंवा सीसीटीव्ही करता लागणारं या सगळ्या ज्या कन्झम्पशन आहे इलेक्ट्रिसिटी त्याचं एक कॉमन इलेक्ट्रिसिटी बिल येतं. तो इक्वली डिवायडेड बाय ऑल मेंबर्स असणार. त्यामुळे त्याच्यामध्ये काय एरिया वगैरेचा प्रश्न येत नाही. त्यामुळे इक्वली डिवायडेड बाय द मेंबर्स ऑफ द सोसायटी हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. कॉन्ट्रीब्युशन टू रिपेअर्स अँड मेंटेनन्स फंड आपण आधीही बघितलंय. ऍट द रेट फिक्स्ड बाय जनरल बॉडी किंवा 0.75% पर ॲनम जो मी आपल्याला सांगितलं होतं मगाशी तोच हा कॉन्ट्रीब्युशन आहे. त्याप्रमाणेच घेण्याची आवश्यकता आहे. Expenses on repair funds, repairs and maintenance of the lifts of the society and charges for running of lifts. आता इथे आपण बऱ्याचदा बघतो की AMCs असतात, अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट असतात. त्याच्यामध्ये हे रिपेअर आणि मेंटेनन्स लिफ्टचं इन्क्लुसिव्ह असतं. आता त्याच्यामध्ये इतर चार्जेस येऊ शकतात की लिफ्टमॅन आहे किंवा त्याच्यामधले काही कधी पार्ट्स कधी लावायला लागले असेल तर ह्या एक्सपेन्सेस याच्यामध्ये ऍड केल्या जातात. त्याच्यानंतर कॉन्ट्रीब्युशन टू सिंकिंग फंड आपण बघितलंय 0.25% रेट फिक्स्ड केल्या आणि अदरवाईज जो जनरल बॉडीने रेट फिक्स केलाय त्याप्रमाणे तो चार्ज आहे. सर्व्हिस चार्जेस आहेत ते आपण नंतर ह्याचा ब्रेकअप डिस्कस करूया. पण सर्व्हिस चार्जेस मध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात त्यामुळे आपण ते नंतर बघूया. कार पार्किंग सर्व्हिसेस मध्ये पार्किंग एरियामध्ये साफसफाई करणे, तिथे लाईटची प्रोव्हिजन करणे ह्या गोष्टी येतात. किंवा कवर्ड पार्किंग असेल तर त्याचं प्रॉपर्टी टॅक्स असेल तर ते त्याच्यामध्ये इन्क्लूड करून तो एक चार्ज त्या मेंबरला whoever has availed पार्किंग सर्व्हिस त्याला देण्यात येतो. इंटरेस्ट ऑन डिफॉल्ट चार्जेस, डिफॉल्टरला आपल्याला 18% to 21% चार्ज करता येतो. सो तू जर जनरल बॉडीने ठरवलं असेल की आपल्याला 18% चार्ज करायचं असेल तो मॅक्झिमम 21%, त्याप्रमाणे आपण त्याला चार्ज करू शकतो. नाउ द इंटरेस्ट इज चार्ज ऑन द सर्व्हिसेस whatever maintenance bill you are giving him. Okay, all the facilities. आता संस्था समजा एखादा मेंबर हा डिफॉल्ट करत असेल त्याच्या चार्जेसवर फॉर नंबर ऑफ मंथ्स, ओके, त्याचा जे खर्च आहे त्याच्या वतीने येण्याचा खर्च आहे तो संस्था भरत असते. असं नाही की त्यांनी नाही भरले तर भरणा झालेली नाही, भरणाही झालेली असते. त्या बिलातर्फे पैसे गेले असतात, त्या प्रॉपर्टी टॅक्स साठी पैसे गेले असतात, त्या वॉटर चार्जेससाठी पैसे गेलेले असतात, सगळ्याच्या भरणा झालेल्या असतात. पण त्याची जी रिकव्हरी कॉन्ट्रीब्युशन आली पाहिजे असते ती येत नसते. सो जेव्हा एखादा मेंबर आपल्याला हे पैसे भरत नसतो वेळेवर त्यावेळी कोणीतरी भरत आहे म्हणून त्याचे जे आपण रिकव्हरी करतो त्याला आपण इंटरेस्ट लावू शकतो. आणि हे इंटरेस्ट लावताना जनरल बॉडीची मान्यता घेणे गरजेचं आहे. तर जितका महिने त्यांनी नाही दिलं असेल त्याला पर ॲनम 21% पर्यंत आपण चार्ज करू शकतो. रिपेमेंट ऑफ इन्स्टॉलमेंट ऑफ लोन अँड इंटरेस्ट, लोन आणि इंटरेस्ट हे पेमेंट ऑफ द इन्स्टॉलमेंट ऑफ लोन अँड इंटरेस्ट मी म्हटलंच ते आपल्याला लोन आणि इंटरेस्ट भरावं लागतं. तर जे काय लोन असतात ते आपल्याला इक्वली डिवायडेड बाय ऑल मेंबर्सचं इन्स्टॉलमेंट भरावं लागतं. नॉन ऑक्युपन्सी चार्जेस जे फ्लॅट रेंटवर दिले जातात त्या फ्लॅट त्या रेंट वर दिलेल्या फ्लॅट्सना जे मेंटेनन्स मध्ये आपण सर्व्हिस चार्जेस जे चार्ज करत असतो, ज्या सर्व्हिसेस आपण देत असतो मेंबर्सना, त्या सर्व्हिसेसवरच आपल्याला 10% नॉन ऑक्युपन्सी चार्जेस लावायचे असतात. सपोजिटली तर आपला सर्व्हिस चार्जेस 1850 पडत असेल तर आपण त्या मेंबरला 10% त्या सर्व्हिस चार्जेसवर लावायचं असतं. म्हणजे साधारण 185 रुपीज आपल्याला लावता येतो, त्याच्यापेक्षा जास्त घेऊ शकत नाही. इन्शुरन्स चार्जेस, बिल्डिंगला इन्शुअर करणं गरजेचं असतं. त्या इन्शुरन्स चार्जेस जे येतात इव्हेंच्युअली त्याचे आणि इक्वली डिवायडेड हे इक्वली येणार नाही, ऍज पर द एरिया ऑफ द फ्लॅट असतं. The built up areas of each flat provided if there is increase in the insurance premium due to storing of any specific goods in any flat used for commercial purposes. The extra burden of insurance premium shall be shared by those who are responsible for such increased premium in proportion
ऑफ द बिल्ट अप एरियाज ऑफ देअर फ्लॅट्स. त्याच्या घरामध्ये, ज्या मेंबरच्या घरामध्ये असे स्पेसिफिक गुड्स आहेत की ज्याच्यामुळे जे कमर्शियल पर्पज साठी वापरला जातो, त्याच्यामुळे जर प्रीमियम वाढत असेल तर त्या पर्टिक्युलर मेंबरला तो शेअरचं बर्डन घ्यावं लागतं इन प्रपोर्शन with their area. Next is non-agricultural tax. This is land revenue tax आहे. बऱ्याचदा आपलं सगळे ऍग्रिकल्चर लँड असावी आणि त्याचं क्वेश्चन लेना है कि this ऍग्रिकल्चर लँड असावी आणि त्याचं जेव्हा बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या हे लँड घेण्यात आले त्यावेळेला त्याला नॉन ऍग्रिकल्चरचं ऑर्डर घेण्याची गरज असते आणि जेव्हा अशी ऑर्डर घेण्यात येते त्यावेळी त्या लँडला एक टॅक्स लावला जातो विच इज नॉन ऍग्रिकल्चरल टॅक्स. हा टॅक्स लँड रेव्हेन्यूच्या डिपार्टमेंट मधून प्रत्येक सोसायटीला येतो. त्याची जी अमाऊंट असते ती आपल्याला प्रत्येक मेंबरला चार्ज करायची असते. अगेन दिस इज एरिया वाईज चार्जेस. एज्युकेशन अँड ट्रेनिंग फंड आपण बघितलं 10 रुपये पर मेंबर पर युनिट घ्यायचं आहे आणि जास्त हवं असेल तर जनरल बॉडीची परमिशन घ्यायची असेल. इलेक्शन फंड मेंबर्सच्या स्ट्रेंथ प्रमाणे इलेक्शन फी फिक्स केलेली आहे ती आपल्याला त्यावेळेला द्यावी लागत असते तर ते इक्वली डिवायडेड बाय इच मेंबर असणार. एनी अदर चार्जेस मध्ये आपल्याला बरेच काही काही वेगळ्या वेगळ्या सर्व्हिसेस सोसायटीज मध्ये असतात. फॉर एक्झाम्पल सोसायटीमध्ये सीसीटीव्ही असतो किंवा स्टॅक पार्किंग असतात, तर त्यावेळेला ह्यांच्या एएमसीज घ्यायची गरज असते. जिथे लिफ्ट आहे तिथे जनरेटर येतो, त्या जनरेटरची एएमसी, त्या ज्या एएमसी असतात त्यांचे चार्जेस असतात तर त्या इक्वली डिवायडेड बाय करावे लागतात. ह्या सगळ्या इतर चार्जेस आहेत त्याची सुद्धा जनरल बॉडीची मान्यता घेणं गरजेचं असतं. कमिंग टू द नेक्स्ट बायलॉ 66 ब्रेकअप ऑफ सर्व्हिस चार्जेस. आता बऱ्याच वेळा काय होतं ब्रेकअपच देत नाही म्हणून कंप्लेंट करत असतात मेंबर्स. तर म्हणून लेट्स अंडरस्टँड व्हॉट आर द ब्रेकअप ऑफ सर्व्हिस चार्जेस. तर आपल्या सोसायटी करता जे आपण एम्प्लॉय केलेले जे हे असतात सर्व्हिस पीपल असतात त्यांचे सॅलरीज ह्या याच्यामध्ये मोजल्या जातात. सॅलरीज ऑफ ऑफिस स्टाफ, लिफ्टमॅन असेल तर लिफ्टमॅन, वॉचमॅन, माळीज असतात किंवा अकाउंटंट असतात, बऱ्याच ठिकाणी मॅनेजर्स असतात. दे आर ऑल एम्प्लॉईज ऑफ द सोसायटी. तर ह्यांचा एक पगार असतो तर तो पगार या सर्व्हिस चार्जेस मध्ये येतो आणि विच इज इक्वली डिवायडेड बाय ऑल मेंबर्स. सोसायटीमध्ये इंडिपेंडेंट ऑफिस असल्यास त्या ऑफिसचा प्रॉपर्टी टॅक्स येतो, इलेक्ट्रिसिटी चार्जेस येतात एक्सेट्रा. मध्ये आपण बघूया की कम्प्युटर घेतला, त्याच्यानंतर प्रिंटर घेतला तर ह्याचे जे चार्जेस असतात ते इक्वली डिवायडेड बाय ऑल मेंबर्स येतात. देन प्रिंटिंग, स्टेशनरी अँड पोस्टेज. प्रिंटिंग मध्ये बरेच सोसायटीना झेरॉक्सचा खर्च भरपूर येत असतो. मिनिट्सचे झेरॉक्सेस करून प्रत्येकाला कॉपी देणं, त्याच्यानंतर बऱ्याचशे डॉक्युमेंटचे झेरॉक्सेस करून हर एक मेंबरचे फाईल्स बनवणं वगैरे. तर त्यामध्ये हा जो खर्च असतो तो मोठा असतो, तो लक्षात येत नाही पण बऱ्यापैकी असतो, सबस्टॅन्शियल अमाऊंट. त्यामुळे तो एक चार्जेस मध्ये मोजला जायला पाहिजे. ट्रॅव्हलिंग अलाउन्स अँड कन्व्हेयन्स चार्जेस टू द स्टाफ अँड द मेंबर्स ऑफ द कमिटी. बऱ्याचदा सोसायटीच्या कामानिमित्त वेगळ्या वेगळ्या ऑफिसेसना टीएमसी मध्ये म्हणा, डेप्युटी रजिस्ट्रार म्हणा, लँड रेव्हेन्यू ऑफिस म्हणा जाणं येणं गरजेचं पडतं किंवा काही सोसायटी करता कामाच्या गोष्टी आणणं वगैरे. त्यावेळेला जो कन्व्हेयन्सचा ट्रॅव्हलिंगचा खर्च येतो तो सुद्धा आपण या सर्व्हिस चार्जेस मध्ये लावण्याचं गरज आहे. सिटिंग फीज पेड टू द मेंबर्स. जनरली मेंबर्स घेत नाही, ऑनररी काम करतात, सगळे स्वतःहून काम करणारेच भरपूर असतात त्याच्यामध्ये किंवा जबरदस्ती पडलेलं कामामध्येच असतात, पण फीज कोणी घेत नाही त्यामुळे हा चार्जेस बऱ्याचदा नसतो. सबस्क्रिप्शन टू द एज्युकेशन फंड. राज्य सहकारी संघटनेला आपण जो एज्युकेशन फंड देतो म्हणजेच हे ऑर्गनाइज केलेलं ट्रेनिंग प्रोग्राम आहे. annual subscription of the housing federation.
आपल्या ठाणे हाऊसिंग फेडरेशनचे 800 रुपये हा वार्षिक सबस्क्रिप्शन आहे. तो इक्वली डिवायडेड बाय ऑल मेंबर्स द्यायचा, हा अॅन्युअल आहे. त्याच्यानंतर एंट्रन्स फीज टू अफिलिएशन टू हाऊसिंग फेडरेशन आणि कोऑपरेटिव्ह, इतर कुठलं हे असेल हाऊसिंग फेडरेशनशी आपण अटॅच, तर त्याची फीज जी असेल ती द्यायची गरज असते. त्याच्यानंतर ऑडिट फीज फॉर इंटरनल, स्टॅट्युटरी आणि रिऑडिट. इंटरनल ऑडिटर हा ऑप्शनल आहे, पाहिजे असल्यास आपण ठेवतो. पण स्टॅट्युटरी ऑडिटरचं तर नेमणूक ही स्टॅट्युटरी आहे, त्यांची जी फीज आहे ती आपल्याला देण्याची गरज आहे. ती इक्वली डिवायडेड बाय ऑल मेंबर्स आहे. रिऑडिट जर कधी आला प्रसंग ती करावी लागली तर त्याची पण फीज देण्याची गरज आहे. एक्सपेन्सेस इन्कर्ड ॲट मीटिंग्स ऑफ द जनरल बॉडी ऑफ द मीटिंग ऑफ द कमिटी, मीटिंग्स ऑफ द जनरल बॉडी अँड कमिटी. आता बऱ्याचदा जनरल बॉडी मेंबर्सना अट्रॅक्ट करण्यासाठी लंच ठेवते, स्नॅक्स ठेवते, त्यावेळी हा खर्च बऱ्यापैकी सबस्टॅन्शियल होतो. त्यामुळे ह्या जो खर्च असतो तो सुद्धा या सर्व्हिस चार्जेस मध्ये घेण्याची तरतूद आहे. रिटेनर फीज, लिगल चार्जेस, स्टॅट्युटरी एन्क्वायरी फीज. रिटेनर फीज मध्ये आपण समजा प्लंबर ठेवला आहे किंवा इलेक्ट्रिशियन ठेवलाय किंवा लिगल चार्जेस किंवा ऍडव्होकेट ऑल्सो रिटेनर फीज घेऊन आपण अपॉइंट करतो. किंवा एखाद्या केसेस मध्ये आपल्याला लिगल चार्जेस पडलेले आहेत, त्याच्यानंतर स्टॅट्युटरी एन्क्वायरी फीज, एखादी एन्क्वायरी लागलेली असेल तर त्याची जी फी आहे ती भरावी लागते. या सगळ्या फीज आहेत, या सुद्धा आपल्याला चार्ज करण्याची गरज आहे. कॉमन इलेक्ट्रिसिटी चार्जेस आपण कव्हर केल्या, इक्वली डिवायडेड बाय ऑल. एनी अदर चार्जेस अप्रूव्ड बाय द जनरल बॉडी ऍट इट्स मीटिंग. जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे हे चार्जेस आहे. सगळ्या एएमसीज, त्याच्यानंतर पार्किंग, नॉन ऑक्युपन्सी इन्शुरन्स हे आपण मगाशी घेतलं होतं ते याच्यामध्ये येतात. या सगळ्या चार्जेस जे आपण आकारणार आहेत, एखादी सोसायटी आकारणार असेल तर त्या ह्या बायलॉजच्या प्रमाणेच असायला पाहिजे. बायलॉजला कॉन्ट्राडिक्ट करू शकत नाही किंवा ऍक्टला करू शकत नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे. ज्या दिवशी ते कॉन्ट्राडिक्ट करेल त्या दिवशी इट विल बी एलिजिबल फॉर अ कंप्लेंट filed before the appropriate authority. Going to the next bylaw is 67B. The committee shall fix in respect of every flat the society charges on the basis laid down as under bylaw 67A. ज्या 67A मध्ये जसं आपल्याला चार्ट दिलाय, जसं टॅब्युलर फॉर्म मध्ये दिलाय त्याप्रमाणे फिक्स करणं गरजेचं आहे आणि हे काम कमिटीचं आहे. द कमिटी शॅल डू इट. गोइंग टू द नेक्स्ट बायलॉ is bylaw number 68, repairs and maintenance to be carried out by the society. आता आपण repairs and maintenance fund तर काढतोय, रिपेअर फंड पण काढतोय, गरजेला कधी कधी स्पेशल रिपेअर फंड पण काढतो. हे काढलेले फंड ह्याचा वापर कुठे जातो तर बायलॉ नंबर 68A मध्ये दिलेला आहे, ऑल इंटरनल रोड्स, सोसायटीच्या अंतर्गत जे रोड्स असतात त्या रोडची डागडुजी, त्याच्यानंतर कंपाऊंड वॉल असतात त्याची डागडुजी करणे, किंवा एक्सटर्नल वॉटर पाईप लाईन्स आहेत, ह्या पाईपलाईन्स ओव्हर द इयर्स खराब होतात किंवा करोड होतात, तर त्यांच्यामुळे पाण्याचं हे कमी होतं, जोर कमी होतं, त्यामुळे ते रिप्लेस करण्याची गरज आहे. कुठे फुटतात वगैरे असं तर ते करण्याची गरज आहे. वॉटर पंप असतो, वॉटर पंप हा वेळोवेळी त्याचं हे करत राहायला पाहिजे, रिपेअर करणं गरजेचं आहे. कारण पाणी न मिळणं म्हणजे एक मोठा इश्यू असतो एखाद्या सोसायटीमध्ये. वॉटर स्टोरेज टँक्स, ह्या वॉटर स्टोरेज टँक्सचं काळजी घेणं गरजेचं असतं, त्यांची साफसफाई वेळोवेळी झाली पाहिजे, त्याच्यासाठी लागणारे कव्हरिंग आणि इतर जे गोष्टी असतात त्याची वेळोवेळी काळजी घेतली पाहिजे. वॉटर हा फारच महत्वाचा भाग आहे आपल्या सगळ्या जीवनातला, आणि खास करून सोसायटीमध्ये पाणी एक तास जरी आलं नाही तरी बोंबाबोंब होत असे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तिथे व्यवस्थित मेंटेनन्स होणं गरजेचं आहे. ड्रेनेज लाईन्स व्यवस्थित होणं, तर फारच त्याचे कंप्लेंट्स येत असतात, त्यामुळे
त्याच्यामध्ये कॉन्स्टंट क्लिनिंग वगैरे करण्यासाठी टीएमसी मधून बोलवणं, मग त्यांचे ते पैसे असतात ते त्यांना द्यावे लागतात टँक साफ करण्याचे. त्याचे ते त्याच्यात बराचसा फंड जातो. सेप्टिक टँक्स असतं क्लिनिंग. त्याच्यानंतर आपला स्टेअर केस असतात बिल्डिंग्स मध्ये, त्या स्टेअर केस मध्ये क्लिनिंग असणं, लाईट्स प्रॉपर असणं, किंवा स्टेअर केस मध्ये सिनियर सिटीजन साठी पाईप हँडल वगैरे करून देणं, या सगळ्या खर्च असतात. तर तो सुद्धा या फंड करावा लागतो सोसायटीला. नंतर टेरेस आणि पॅरापेट वॉल्स हे सगळं त्याच्यामध्ये येतं. हे लिकेजेस जे असतात टेरेसेस मधून येतात, हे बघायला तर पॅरापेट वॉल मधून येत असतात. त्याच्यामुळे फ्लॅटच्या आतमध्ये लिकेजेस येतात, त्यामुळे स्ट्रक्चरला प्रॉब्लेम होत जातो. त्यामुळे ह्या सगळ्या रिपेअर आणि मेंटेनन्स करणं गरजेचं असतं. टेरेसचा तर इश्यू होतच असतो वारंवार, कारण आपल्याकडे अजून परफेक्ट तसं कोटिंग अजून आलेली नाहीये. ओव्हर द इयर्स काही ना काही इश्यू येत राहतात लिकेजचे. स्ट्रक्चरल रिपेअर्स फॉर ऑल रूफ्स ऑफ ऑल फ्लॅट्स. जिथे जिथे फ्लॅट्स मध्ये रूफ्स असतील तिथे तिथे आपल्याला त्यांचे रिपेअर्स करणं गरजेचं असतात. स्टेअरकेस लाईट्स व्यवस्थित असणं अतिशय महत्वाची असते. जिथे जिथे आपल्याकडे सीसीटीव्ही असेल आणि स्टेअरकेस लाईट तर काय ते सीसीटीव्ही मध्ये तुम्हाला दिसणार आहे कोण आला आणि गेलं. त्यामुळे या सगळ्या लाईट्स व्यवस्थित असल्या पाहिजे. स्ट्रीट लाईट्स व्यवस्थित असलं पाहिजे, की कितीही उशिरा आल्यानंतर सुद्धा इन्सिक्युरिटी वाटली नाही पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी काळजी घेतल्या गेल्या पाहिजे. एक्सटर्नल वॉल्स ऑफ द बिल्डिंग सुद्धा या अंतर्गत येतात, आणि त्याचं सुद्धा मेंटेनन्स अँड रिपेअर वेळोवेळी करणं गरजेचं असतं. ऑल लिकेजेस ऑफ वॉटर इन्क्लुडिंग लिकेजेस ड्यू टू रेन वॉटर अँड लिकेजेस ड्यू टू एक्सटर्नल कॉमन पाईपलाईन अँड ड्रेनेज लाईन. ह्या लिकेजेस असतात, रेन वॉटर तर टेरेस मधून येतं किंवा चिरा पडलेल्या भिंतींमधून येत असतं, त्याचं पण मेंटेनन्स करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर लिकेजेस ड्यू टू पाईपलाईन, आपल्या भिंतीला लागून ज्या पाईपलाईन आणि ड्रेनेज लाईन असतात त्या कधी कधी लीक होत असतात. त्याच्यामुळे तिथे झाडं येतात, झाड येतं असं छोटस, किंवा मग त्याच्यामध्ये थोडस ग्रीनिश स्पॉन्ज टाईप तयार होतं. हे सगळं त्याच्यामुळे बिल्डिंगच्या स्ट्रक्चरला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टी सुद्धा रिपेअर केले पाहिजे वेळच्या वेळी. इलेक्ट्रिक लाईन्स अप टू मेन स्विचेस इन द फ्लॅट्स, हे सगळं सोसायटीचं काम आहे. मेन स्विचेस पर्यंत जेवढी जी इलेक्ट्रिक लाईन आहे ही वेळोवेळी बघितली गेली पाहिजे. फॉर द सेफ्टी ऑफ ऑल फ्लॅट्स अँड मेंबर्स अँड द बिल्डिंग्स. लिफ्टची मेंटेनन्स गरजेचं आहे. लिफ्ट मध्ये अडकणं हे अत्यंत ट्रॉमॅटिक आहे. त्यामुळे लिफ्ट ही एएमसी कडून व्यवस्थित मेंटेन झाली पाहिजे याचं बघणं गरजेचं आहे. डॅमेज सीलिंग अँड प्लास्टर thereon in the top floor flats on account of the leakage rain for water through the terrace. आता टॉप फ्लोअर फ्लॅट्स मध्ये टेरेस थ्रू जे लिकेज होतं, रेन वॉटरमुळे लिकेज होत असतं, त्याची जी मेंटेनन्स आणि रिपेअर अँड मेंटेनन्स आहे हे सोसायटीच्या कामामध्ये येतं. त्याची नोंद घ्यावी. कारण दुसऱ्या कोणाच्या फ्लॅटमध्ये वरच्या फ्लॅट मधून लिकेज आणि माझ्या फ्लॅटमध्ये नुकसान झालं तर ते काम सोसायटीचं नाहीये, ते इंडिव्हिज्युअल फ्लॅट ओनर्स आहे. पण रेन वॉटरनी टेरेस वरून जे लिकेज होईल ते मात्र सोसायटीनी करण्याचं काम आहे, हे लक्षात ठेवा. जनरेटर्स, मी म्हटलं जनरेटर्सला पण एएमसी लागतं आजकाल. चालू राहिलं पाहिजे. पॉवरचं आपल्याला तर इश्यू आहे. आज माझ्याकडे लाईट नव्हती 2 वेळा, त्यामुळे जनरेटर चालणं गरजेचं आहे. नाहीतर मग परत एकदा तो एक ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्स अडकून बसल्याचा होऊ शकतो. सिक्युरिटी अप्लायन्सेस मध्ये आपल्याला सीसीटीव्ही आहे, आणि इतर काय आपल्याला प्रत्येक सोसायटीला काय पाहिजे असेल, गरजेचं वाटत असेल तर तेही घेऊ शकतात. रेन वॉटर हार्वेस्टिंग, हे रेन वॉटर हार्वेस्टिंग अजून आपल्याकडे एवढं पॉप्युलर झालं नाहीये, पण ज्या सोसायट्यांना शक्य आहे ते करत असतात. त्याचं सुद्धा रिपेअर अँड मेंटेनन्स सोसायटीकडे आहे.
सिवरेज, स्टॉर्म वॉटर ड्रेन, वॉटर ट्रीटमेंट प्लांट नवीन सोसायटीज मध्ये आहेत आताच्या कॉम्प्लेक्सेस मध्ये वगैरे ह्याच्या सोयी आहेत. त्यांना ते त्याचं रिपेअर अँड मेंटेन सोसायटीकडे येतं. कॉमन एरियाज नॉट स्पेसिफिक अलॉटेड टू एनीबडी लाईक स्विमिंग पूल, जिम, सोनाबाद, कॉफी. आता ह्या सगळ्या नवीन नवीन सोसायटीज ज्या तयार होतात विथ कॉम्प्लेक्स यांच्याकडे या सगळ्या फॅसिलिटीज आहेत. त्याचे रिपेअर अँड मेंटेन इज विथ द सोसायटी. कॉमन पार्किंग स्पेसेस हे आपण बोललोय, ओपन असेल, कवर्ड असेल, स्टॅक असेल, स्टॅक ची मशीन असते, मेकॅनिझम असतं, त्याचे सुद्धा एमसीज असतात, ते सुद्धा बघावं लागतं. तर ते एक सोसायटीचं काम आहे. त्याच्यानंतर सोलार अँड अल्टरनेट एनर्जी डिव्हाइसेस, सोलार सिस्टीमचं पण एएमसी करावं लागतं कारण त्याची सुद्धा मेंटेनन्स असतं. गार्डन आहे, कम्युनिटी हॉल आहे, या सगळ्या ज्या फॅसिलिटीज एखाद्या संस्थेकडे असतील त्याचे सगळ्याचे रिपेअर अँड मेंटेनन्स हे सोसायटीच्या अधिकारात येतं. आता ज्या सगळ्या रिपेअर्स अँड मेंटेनन्स 68A मध्ये घेतल्या आहेत, ओके, जे कव्हर त्याच्यामध्ये केले आहे त्या फक्त सोसायटी, त्याच्यामध्ये जे कव्हर नाही केलेले आहेत, ओके, दॅट इज इन 68B. All the repairs not covered by the bylaw number 159, which is similar to 68B, shall be carried out by the members at their own costs. The expenditure of the internal leakage due to toilet sink should be borne by concerned flat holders with intimation to the society. बऱ्याचदा असं दिसतं की वरच्या फ्लॅट मधून खालच्या फ्लॅट मध्ये लिकेज झालेलं आहे, मोस्टली बाथरूम, किचन सिंक मधून वगैरे होत असतं. तर त्या ज्या फ्लॅट मध्ये लिकेज झालंय त्यांनी सोसायटीच्या कमिटीला इंटिमेट करावं की असं असं प्रॉब्लेम आहे. मग त्याप्रमाणे त्या वरच्या फ्लॅट मध्ये जाऊन सोसायटी सांगू शकते की हे करेक्शन तुम्ही करायचंय आणि हा तुम्ही तुमच्यामुळे झालेला लिकेज आहे, तर हे तुम्ही ह्याचा खर्च करायला पाहिजे आणि तो लिकेज करेक्शन झालंच पाहिजे, त्याचं रिपेअर झालंच पाहिजे. आणि त्याच्यानंतर जे खालच्या फ्लॅटमध्ये नुकसान झालंय ते त्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांनीच त्याचं खर्च उचलायचा असेल. आता बऱ्याचदा म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये केलेलं बरं पडतं की तुझ्या घरामध्ये जेव्हा लिकेजचं रिपेअर करण्याचं काम होईल तर माझ्या घरामध्ये जे नुकसान झालंय तिथे थोडंसं प्लास्टरिंग वगैरे करून वगैरे देण्याचं तयारी दाखवायला हरकत नाही. अशा टाईपनी जर म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये इंटरनल जर इश्यूज रिझॉल्व्ह झाले तर नथिंग लाईक इट. आणि कोऑपरेशन मध्ये हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे सोसायटीकडून अपेक्षा करू नये की माझ्या घरातलं लिकेज वरच्या फ्लॅटनी झालेलं सोसायटीनी त्याचं रिपेअर आणि मेंटेनन्स करून द्यावं म्हणून. Going to the next is bylaw number 69. The secretary of the society shall prepare bill demand notice. 154B29 हा अमेंडमेंट प्रमाणे जे आपण बिल इश्यू करतो प्रत्येक मेंबर्सना मेंटेनन्स बिल, हेच त्यांचं डिमांड नोटीस समजलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त परत एकदा नोटीस द्यायची गरज नाही. तरी पण आपल्याला एक कोऑपरेशन मध्ये त्या मेंबरला इंटिमेट करतो आपण की बघ बाबा तुझी थकबाकी एवढी एवढी झाली ती भरून टाक म्हणून, पण अदरवाईज हेच डिमांड नोटीस असते. तर हे जे फंक्शन आहे ते सेक्रेटरीचं आहे. सेक्रेटरीने ते बिल बनवायचं आहे आणि त्याच्यात सेक्रेटरी सही करायची आहे त्या बिलांवर. इन केस म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये कमिटीची परमिशन, कमिटीमध्ये डिस्कशन करून परमिशन घेतल्यास त्याच्यामध्ये ट्रेजररचं काम किंवा बिल्डिंग मध्ये कोणी अकाउंटंटचं काम करत असेल तर तेही ते काम घेऊ शकतात, ते बिल प्रिपेअर करू शकतात, पण सह्या मात्र सेक्रेटरी किंवा ट्रेजररनी कराव्या. पण हा फंक्शन हा सेक्रेटरीचा आहे, याची नोंद घेतली जायला पाहिजे. ज्या बिल इश्यू केलेली असते तर त्या डेट जी फिक्स केली आहे कमिटीने त्याप्रमाणे ते बिल भरलं गेलं पाहिजे. Every member of the society shall pay the amount mentioned in the bill notice in full within such period as may be fixed by the committee. जी डेट फिक्स केली आहे कमिटीनी
त्या फिक्स डेट मध्ये त्यांनी भरणा करण्याची गरज आहे. जर करत नसल्यास तर बायलॉ नंबर 70 मध्ये असं म्हटलंय की द सेक्रेटरी शाल ब्रिंग टू नोटीस द केस ऑफ डिफॉल्ट in payment before the committee and decide to initiate recovery proceeding under section of MCS Act 154B29 खाली मग तेच इनिशिएट करता येते रिकव्हरी प्रोसिडिंग. ज्या दिवशी ज्या किती एका सोसायटीचे किती मेंटेनन्स बिल येत असेल 2000 3000 असेल तर फॉर 3 months द डिफॉल्ट पेमेंट ड्यूज किती होतात, साधारण 6000 पर्यंत होतात. यू कॅन मॅनेज अप टू 6 months 3 months 6000. द सेक्रेटरी हॅज टू इंटिमेट द मेंबर की बघ या महिन्यात आलं नाही पुढच्या महिन्यात दे. त्याच्यानंतर त्या एरिया सकट ते बिल त्याला दिलं जात असतं. जेव्हा त्याला असं नोटीस करतं की हे नाही भरत आहे त्यामुळे आता मात्र याची थकबाकी वाढत चालली आहे, त्या थकबाकीला जास्त वाढू न देण्यासाठी आपल्याला त्याच्या संदर्भात एक निर्णय घेणं गरजेचं असतं. तर मग त्यावेळेला कम्युनिटीच्या समोर हे एजेंडा घेऊन आपण हा डिस्कस करणं आणि त्या मेंबर्सच्या अगेन्स्ट हा रिकव्हरी प्रोसिडिंग इनिशिएट करण्याची एक रेझोल्युशन पास करून घेऊ शकतात. बऱ्याचदा काय होतं की विल सी बायलॉ नंबर 71 मध्ये काय दिलंय, मेंबर शाल बी रिक्वायर्ड टू पे सिम्पल इंटरेस्ट ऑन ऍट 21% पर annum. सच लोअर रेट असेल 21% च्या पेक्षा लोअर म्हणजे 18% पर्यंत हे जनरल बॉडी फिक्स करेल की किती घ्यायचंय, 18% घ्यायचंय का 21च कंटिन्यू करायचंय आणि त्याप्रमाणे त्या मेंबरला चार्ज करेल. आणि जर का हे 21% चार्ज केल्यानंतरही तो भरत नसेल तर मग आपल्याला ते त्याच्या विरोधात रिकव्हरी प्रोसिडिंग फाईल करायचं. बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की आम्ही कधी फाईल करू वगैरे. तर आपण बघितलं की रिकव्हरी प्रोसिडिंग साठी भरपूर एक्सपेन्सेस असतात. ऍडव्होकेट फी असते, त्याच्यामध्ये चलान फी असते, त्याच्यामध्ये कोर्ट फी स्टॅम्प असते. शिवाय हे सगळं डॉक्युमेंट्स प्रिपरेशन्स असतात, त्याच्यामध्ये परत त्याच्यासाठी वेळ द्यायला लागतो. त्याचे हिअरिंग्स होतात, कमीत कमी 4 हिअरिंग्स असतात, त्या हिअरिंग्स अटेंड कराव्या लागतात. त्याच्यानंतर ती ऑर्डर बाहेर येते, ती ऑर्डरसाठी फॉलोअप करावं लागतं. मग ह्या सगळ्या प्रोसिजर्स करायच्या असतात. तर ह्या प्रोसिजर त्याच्यासाठी लागणाऱ्या फी ह्याचा विचार करून आपण त्याच्या विरुद्ध किती रिकव्हरी करायची आहे आणि किती फीज आपण देतो आणि किती मेहनत घेतो त्याचा पण विचार करून आपण ते प्रोसिडिंग कधी करायची हे ठरवू शकतो. There is no hard and fast rule as such, but the amount has to be substantial to be recovered. Now going to the next point, we have seen की बऱ्याचदा असं दिसून येतं की मेंटेनन्स बिल मध्ये भरपूर डिस्क्रिपन्सीज आहेत किंवा फंड गोळा केले नाहीत, त्यात ते फंड गोळा केले नाहीत किंवा सिंकिंग फंड चुकीचा गोळा केलेला आहे किंवा एज्युकेशन फंड घेतलाच नाहीये, अशा बऱ्याचदा गोष्टी होत असतात. किंवा सर्व्हिस चार्जेस मध्ये काहीतरी चुकीचं घेतलं गेलं आहे, अननेसेसरी एनओसी चार्ज केले, नॉन ऑक्युपन्सी चार्ज केले आहेत, असं काही गोष्टी दिसून येत असतात. किंवा एनओसी चार्जच नाही केले किंवा असं दिसून येतं की कोणाची रिकव्हरीच केली नसेल. तर जेव्हा ऑडिटर आपला ऑडिट रिपोर्ट देतो तेव्हा त्या ऑडिट रिपोर्ट मध्ये ह्या सगळ्या रिमार्क्स दिलेले असतात. या ज्या चुका होत असतात मेंटेनन्स बिल मध्ये त्या सुद्धा त्यांनी पॉइंट आउट केलेल्या असतात की त्याच्यामध्ये डिस्क्रिपन्सीज आहेत किंवा अनॉमलीज आहेत किंवा इनकम्प्लीट आहेत. पण बऱ्याचदा काय होतं सोसायटी कमिटी त्यामध्ये लक्ष देत आणि त्या रिमार्क्सला एवढं सिरियस घेत नाहीत आणि मग त्याच्यामध्ये करेक्शन होत. बरं, हे रिमार्क्स दिल्यानंतर त्याचा फॉलोविंग हा रेक्टिफिकेशन रिपोर्ट पण बनवावा लागतो. या रेक्टिफिकेशन रिपोर्ट मध्ये सांगावं ते आपलं रेक्टिफिकेशन काय करणार आहे त्या रिमार्क्सच्या अगेन्स्ट, की ही डिस्क्रिपन्सी काढण्यासाठी काय करतील, हे शॉर्टफॉल झालेले पैशांचं गोळा कसे करतील, हे अनॉमलीज कसे काढून टाकतील, हे सगळं त्या रेक्टिफिकेशन रिपोर्ट मध्ये नमूद केलं जातं, ज्याच्यावर परत एकदा ऑडिटर ची सही येते आणि हा रेक्टिफिकेशन रिपोर्ट हा डेप्युटी रजिस्ट्रारला सबमिट होतो. बऱ्याचदा असं दिसून येतं की नाही करत काही कमिटी किंवा काही सोसायटी. आम्ही तर असं बघितलंय की एका सोसायटीमध्ये अकाउंटंटच एक काम करतोय, सॉरी एका मेंबरच काम करत आहे,
हु इज वर्किंग फॉर अ बँक, ओके, कोऑपरेटिव्ह बँक मध्ये. परंतु त्याच्या हाताने पण अशा चुका झालेल्या दिसतात. असं नाही की सामान्य माणसालाच माहित नाही. इवन दोज हु आर वर्किंग इन दिस फील्ड ऑल्सो मेनी टाइम्स त्यांना जरा ह्या माहितीबद्दल थोडस नाहीये नॉलेज, कम्प्लीट नॉलेज. परंतु तरीही लॉ आहे ना, तो आपल्याला फॉलो करायचा आहे. त्याप्रमाणे तो रेक्टिफिकेशन रिपोर्ट जर सादर केला तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचं मध्ये लक्षात येईल की आपल्याला काय करेक्शन करायचंय, असं एक माझं मत आहे. शिवाय आपण जो बजेट बनवतो, जे आपण बिल बनवत असतो, एखादा खर्च, फॉर एक्झाम्पल एएमसीचा खर्च, लिफ्ट एएमसी आपण देतोय, त्या एएमसीचं इनवॉइस आलंय 25,000 अॅन्युअल खर्च दिला असेल. तर समजा त्या बिल्डिंग मध्ये 25 मेंबर्स आहेत, डिवाइडेड बाय 25 केलं तर प्रत्येकाला ₹1000 समजा तो एमसी येत असेल, तर डिवाइडेड बाय 12 करा, तर 12 मंथ्स मध्ये साधारण 83 वगैरे पर मेंबर पडेल. तर पर मेंबर पर मंथ 83 पडेल, तर त्याच्यामध्ये 20% त्याचा वाढ करा. 83 वर 20% केल्यास एक साधारण ₹17-20 आणखीन ऍड केल्यास एक ₹100 तुम्ही जर त्याला लावलं तर तुम्हाला एक एक्स्ट्रा 20% ची तरतूद करून ठेवता येते. असंच तुम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये सर्व्हिस चार्जेस मध्ये एक थोडी जास्त तरतूद करून ठेवल्यास संस्थेकडे एक एक्सेस थोडस इन्कम तयार इन्कम नाही म्हणता, एक एक्स्ट्रा एक्सेस अमाऊंट तयार होते, जेणेकरून आकस्मिक येणाऱ्या खर्चासाठी आपल्याला फार स्ट्रेन पडत नाही, बर्डन पडत नाही की प्रत्येक मेंबर कडून आता गोळा करायला लागणार आणि एक मोठी रक्कम येते. आणि अशामुळे काय होतं की हा बर्डन येत नाही. शिवाय 4-5 वर्षापर्यंत बिल वाढ, मेंटेनन्स बिलचं वाढ करायची पण आवश्यकता शक्यतो लागत नाही. त्यामुळे एक 20% ओव्हर अँड अबाव दॅट मेंटेनन्स बिल आपण चार्ज केलं, रिझनेबल असावं ही अट आहेच, पण असं केल्यास आपल्याला ते सोसायटीला फार सोपस्कर पडतं. शिवाय अशामुळे काय होतं की संस्थेकडे एक एक्सेस अमाऊंट असली तर बरं पडतं. सपोजिंग इफ यू आर चार्जिंग लेस, ओके, तर यू विल ऑलवेज फॉल शॉर्ट ऑफ मनी. कधीही काम आलं तरी तुम्हाला त्याचं शॉर्टफॉल कायम दिसून राहील. त्यामुळे ह्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. जीएसटीचा खर्च तुम्हाला माहितीच आहे की 18% लावायचा असतो, पण ज्यांचे मंथली मेंटेनन्स चार्जेस हे 7,500 च्या वर असेल त्यांना जीएसटी लागू पडतं. शिवाय it is important that maintenance bill shall be in accordance with the bylaws with approval of general body. मी परत एकदा ते सांगितलेलं आहे. कुठलेही डिस्प्यूट्स अवॉइड करण्यासाठी ह्या सगळ्या चार्जेस व्यवस्थित बायलॉज प्रमाणे इनकॉर्पोरेट करून घ्या बिलमध्ये. शिवाय जेव्हा कधी आपल्याला एखादा ऍप्लिकेशन फॉर रिकव्हरी टाकायचं असतो तेव्हा त्याचं लेजर जे काढतो, त्या मेंबरचं अकाउंट लेजर जेव्हा काढतो त्यावेळेला जर मेंटेनन्स बिल करेक्ट चार्ज केलेलं असेल तर ते लेजर अकाउंट लेजर काढायला सोपं पडतं. त्यामुळे आपण ह्या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष दिल्यास डिफॉल्टर कडून ड्यूज घ्यायला जास्त त्रास पडत नाही.